तर नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपला आज टॉपिक असणार आहे कटोरी कशी वाढवायची त्यावर. कारण कटोरी वाढवताना तुम्हाला बऱ्याच साऱ्या शंका येतात किंवा चुका होतात. तर त्या कुठे चुका होतात, काय होतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि त्या चुका तुमच्याकडून घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे हे पण सांगणार आहे. तर चुका काय होतात, साधारण तुमची कटोरी चपटी होते, कटोरी वर सरकते, कटोरीचा पॉइंट बाजूला जातो किंवा कटोरीची टक्स उंची तुम्हाला परफेक्ट काढता येत नाही. तर टक्स उंची कशी परफेक्ट काढायची, पॉइंट कसा परफेक्ट द्यायचा आणि कटोरीला जेवढा पफ हवाय तेवढा पफ कसा आणायचा. उगाच तुमची कटोरी मीडियम असेल तर तुम्ही लार्ज साईजची कटोरी काढून ठेवता. स्मॉल असेल तर मीडियम निघते किंवा चपटी होते का तर लार्ज साईज असते आणि तुम्ही स्मॉल साईजची कटोरी काढता किंवा टक्स रुंदी तुम्ही कमी देता. तर ती टक्स रुंदी आपण परफेक्ट कशी द्यायची हा मेन मुद्दा असणार आहे. टक्सला उंची कशी द्यायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला मला सांगावंसं वाटतं, की आपला गीता फॅशन हा क्लास चालू आहे. दर महिन्याला चालू असतो. तर येती बॅच आपली 13 जुलैपासून चालू होते. त्याचे ॲडमिशन्स चालू आहेत. पण बऱ्याच आपल्या माता-भगिनी ताई आहेत, मैत्रिणी आहेत माझ्या. त्यांना प्रश्न पडलाय, की हा क्लास ऑनलाईन असणार तर मग आम्हाला समजेल का? आम्ही शिकलेली नाहीये किंवा आमचं शिक्षण नाहीये तर कसं समजेल? ऑनलाईन कसं करायचं? काय करायचं? तर त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका. त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ दिला जातो किंवा तुम्हाला फोनवरून सुद्धा माहिती दिली जाते. कसं जॉइन करायचं? काय करायचं? तुम्हाला फक्त एक क्लिक करायचा असतो, बाकी काही करायचं नसतं. ते आपसूक आपल्या फोनमध्ये असतात ॲप, त्याच्यावरूनच आपल्याला करायचं असतं. फक्त तुमच्याकडे असा Android मोबाईल असणं गरजेचं आहे. बाकी काहीही तुम्हाला शिक्षण घ्यायची गरज नाही. आणि आता राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर शिक्षणाची गरज लागत नाही. जर तुमच्याकडे तुम्हाला 10वा भाग काढता येत नाही, 4था भाग काढता येत नाही, तो पण कसा काढायचा हे मी तुम्हाला इकडून दाखवत असते. आणि मुळात म्हणजे हा सर्व प्रश्न जास्त ताईंचा एकच प्रश्न असतो, की क्लास कसा होणार? रेकॉर्डिंग देणार की काय? तर तसं बिलकुल होत नाही. अगदी समोर लाईव्हमध्ये मी तुम्हाला कटिंग शिकवत असते. टेबलवर, मशीनवर स्टिचिंग शिकवत असते. वेळ गरज पडली तर या ब्लॅकबोर्डवर सुद्धा मी तुम्हाला दाखवत असते आणि आत्ता जसं तुम्ही मला बघताय, तशीच मी लाईव्हमध्ये दिसत असते. आता हे रेकॉर्डिंग तुम्ही YouTubeला बघताय. पण क्लास हा माझा लाईव्ह असतो. म्हणजे लाईव्ह मी इथं काय हालचाली करते ते तुम्हाला दिसत असतं आणि तुम्ही सुद्धा लाईव्हमध्ये मला दिसत असता. तर अशा पद्धतीने जसं घरात किंवा एखाद्या बुटीकमध्ये जाऊन तुम्ही क्लास करता, तसंच तुम्हाला करायचंय. पण पावसा-पाण्याची तुम्हाला बाहेर पडायची गरज नाही. फक्त रेंज असणं गरजेचं आहे तुमच्या इथे आणि तुम्हाला घरातूनच हा क्लास करता येणार आहे, अगदी लाईव्हमध्ये. चला तर मग इच्छुक असतील त्यांनी पटापट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपापली सीट बुक करून घ्या. चला आपण टॉपिककडे वळूया. तर चला आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत. अगदी परफेक्ट आणि प्रत्येक साईजसाठी काय-काय बदल करायचे ते पण या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा, स्किप करू नका अजिबात. आणि आवडेल त्या ठिकाणी लगेच लाईक करा. नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर ही आपल्याकडे असते मूळ कटोरी. जे पण आपण कटिंग करत असतो त्यामध्ये आपल्याला एक मूळ कटोरी निघालेली असते. ती मूळ कटोरी आहे तशी आपल्याला छापून घ्यायची. तर मी दुसऱ्या कागदावर छापून घेते हिला. या पद्धतीने तिन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्रा कागद पाहिजे. इकडं सुद्धा, इकडं आणि खाली. वरती नसला तरी चालेल. फक्त मार्जिनसाठी कागद ठेवला तरी चालतो. या पद्धतीने आपल्याला मूळ कटोरी छापून घ्यायची. तरीही छापत-छापत थोडंसं मला तुम्हाला सांगावसं वाटतंय, की आपला क्लास हा खूप छानपैकी पार पडतो. अगदी न शिकलेल्या बायकांपासून अगदी जास्त शिकलेल्या बायकांपर्यंत क्लासमध्ये आपल्या जॉइन झालेल्या असतात ताई. सर्वांना एकसारखंच शिकवत असते. अगदी घरात बसून शिकवल्यासारखं. तर अगदी बेझिझक तुम्ही या क्लासमध्ये ॲडमिशन करा, प्रवेश करा. काही प्रॉब्लेम येणार नाही आणि प्रत्येकाला समजल्याशिवाय आपला मी टॉपिक पुढे घालवत नाही कधीच. तर अगदी निश्चिंत तुम्ही या क्लासमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला ट्रेन करण्याचं काम माझं राहणार आहे.
तर चला आपण आता ही जी रेघ ओढली ती पॉइंटची रेघ असणार आहे. तुम्ही पॉइंट हा देऊन घ्यायचा आहे. आता हा पॉइंट आपण कसा काढला? म्हणजे या ठिकाणी पॉइंट कसा निघाला? ते एकदा तुम्हाला सांगून देते. वरती शोल्डर पासून आपल्याला हे पॉइंटचं माप घ्यायचंय. जे तुम्हाला पॉइंटचं माप घेता येत नसेल तर आपल्या चॅनलवर बॉडी मेजरमेंट हा व्हिडिओ आहे तो बघा. मी तुम्हाला हा एंड स्क्रीनला सुद्धा व्हिडिओ तो लावते बॉडी मेजरमेंटचा. त्या पद्धतीने तुम्ही पॉइंटचं माप घ्यायचंय. बॉडीवर असो किंवा जुन्या ब्लाउजवर असेल आणि त्या पॉइंटमध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्हाला शोल्डर पासून हे माप टाकायचं आणि तिथे तुम्हाला ही आडवी रेघ ओढायची. आता त्यानंतर आपल्याला ही मूळ कटोरी काढून घेतलेली आहे. मूळ कटोरी कशी काढली? तर बसचा 6वा भाग वजा अर्धा इंच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना पूर्ण बारीक-सारीक ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लासमध्येच समजतील. कारण डायरेक्ट आपण कटोरीची कटिंग दाखवणार आहोत YouTubeवर असं. क्लासमध्ये तुम्हाला या बारीक-सारीक गोष्टी सगळ्या माहिती होतात. तर त्या जाणून घेण्यासाठी नक्की क्लास जॉइन करा. तर हा आपला कटोरी मूळ निघालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, या पॉइंटच्या मध्य काढून घ्यायचा असतो. तर इथे हा पॉइंटला आपल्याला टेप लावायचा आहे असा. तर ही कटोरी आहे 6.5 तर 6.25 ही आपला येणार आहे पॉइंट. 3.25 सॉरी. इथे सुद्धा 3.25 वर पॉइंट येणार आहे. मध्य निघाला. आता या 2 पॉइंटमधून आपली ही लाईन अशी खाली जाणार आहे. आता हा असणार आहे टक्सचा मध्य. तर मध्य टक्सवरती आपल्याला टक्सची उंची सुद्धा गरजेची असते. आता ही जी मूळ कटोरी माझ्याकडे जी आहे ती होती 42 साइजची. तर 42 साइजचा आपल्याला टक्स पॉइंट कसा घ्यायचा असतो? इकडून 10वा भाग घ्यायचा असतो आणि इथून खाली उंची 10व्या भागातून 1 इंच वजा करायची असते. तर हा 10वा भाग येणार आहे 4.2 आणि इथे येणार आहे आपले 3.2. कारण याच्यातून 1 इंच वजा करायचा असतो. मग 3.2 आपल्याला 3.25 वर खूण येणार आहे. बरोबर? आणि आता टक्सची रुंदी ठरवायची आहे तर इथे 2 इंचावर आपल्याला एक खूण करून या रेघेवर आपल्याला तुमची जर मीडियम साईज, स्मॉल साईज असेल तर तुम्हाला 1 इंच वाढवायचे कटोरी टक्स द्यायचे. मीडियम साईज असेल तर 1.25 म्हणजे 1.25 इंच आणि लार्ज साईज असेल तर तुम्हाला 1.5 इंच अशी ही टक्सची रुंदी द्यायची. तर 2 इंच पॉइंट पासून आपण 2 इंचावर एक खूण केली. त्या खुणेवर आपल्याला या साईडला 1 इंच आणि या साईडला 1 इंच अशी ही टक्सची रुंदी आपण देणार आहोत. इथून आता ही टक्स अशी खाली जाईल या पद्धतीने. आता मधल्या टक्सवर आपली ही उंची किती आलेली आहे 3.25 तर इथे सुद्धा 3.25 आणि या साईडला सुद्धा 3.25 अशा पद्धतीने आपली ही टक्सची रुंदी तयार झालेली आहे साईज नुसार. आता हे 3 डॉट आपल्याला असे जुळवून घ्यायचे. इथून इकडे आपल्याला काय करायचं आहे? काटकोनामध्ये जायचं आहे. तर या पद्धतीने टक्स वरती काटकोनात अशी पट्टी ठेवायची आणि इकडे ही कटोरी वाढवून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला अशी ही लाईन इकडे येणार आहे. अशा पद्धतीने आपल्या या रेषा अशा जाणार आहेत. तर इथून इकडे आता कितीनी वाढवली पाहिजे? दुसरे तुम्हाला सांगतात इकडे 1.5 इंच वाढवा, इकडे 1.5 इंच वाढवा. तर आपली पद्धत तशी नाहीये. मूळ कटोरी आपली 6.5 होती तर इथून त्याचा मध्य घ्यायचा आहे 3.25. या साईडने सुद्धा 3.25 अशी. आता इथून ही आपली कटोरी इथं मिळणार आहे. बघा अजून शिलाई मार्जिन कुठेच दिलेलं नाही मी. सगळीकडे आपल्याला शिलाई मार्जिन सुद्धा द्यायचं आहे. आता हा पॉइंट आपला इथे मिळणार आहे बरोबर. अशा पद्धत. आता आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं. इथं बाहेर शिलाई मार्जिन ऍड करायचं. इथे सुद्धा शिलाई मार्जिन ऍड करायचं. इथे सुद्धा शिलाई मार्जिन ऍड करायचं. आणि या हुकाय पट्टीला सुद्धा शिलाई मार्जिन ऍड करायचं. इथं शिलाई मार्जिन ऍड करायची आणि या रेघेला कटोरीची ही बाजू आपल्याला लावायची या पद्धतीने.
बघा किती सुंदर आपली ही कटोरी सुद्धा कटिंग झालेली आहे. आता हे मी कट करून घेते आणि मग तुम्हाला त्याचा पफ तयार करून दाखवते. खूप छान पफ आलेला असणार आहे या कटोरीला. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कटोरी वाढवून बघा आणि मला नंतर कमेंट करून सांगा तुमची कटोरी परफेक्ट आली की नाही. आता या पद्धतीने कटोरी कटिंग केली तर तुम्हाला कटोरी चपटी होणार नाही किंवा तुमची कटोरी जास्त उंच होणार नाही किंवा उंचीला कमी सुद्धा पडणार नाही. ज्या साईजनुसार पाहिजे तशी कटोरी तुम्हाला इथे तयार होणार आहे. आता तुमची जर बस्ट लार्ज असेल तर तुम्हाला लार्जचं काय सांगितलंय 1.5 इंच. तर हे जे 2 इंचाचं अंतर आहे उंचीचं तिथं तुम्हाला इथून इकडे 1.5 आणि इथून इकडे 1.5 द्यायचंय आणि मग ती टक्स खाली जाणार आहे. अशी 1.5 इंच म्हटलं की तुमची इथे येणार आहे पॉइंट, हा इथे येणार आहे. मग ही टक्स तुमची अशी खाली इकडे जाणार आहे. ऑटोमॅटिकली तुमची ही रुंदी टक्सची वाढणार आहे. लार्ज साईज असेल तेव्हा, मीडियम साईज असेल तेव्हा इथून इकडे 1.25 इथून इकडे 1.25 अशा पद्धतीने तुम्ही ही टक्सची रुंदी कमी जास्त करू शकता. इथे कट मारून घेऊयात, इथं सुद्धा कट मारून घेऊयात आणि हा टक्स आपण मिटवून घेऊ म्हणजे तुम्हाला कटोरीचा पफ कसा आला ते समजेल. हा टक्स इथे आणून घेऊयात. खूप सुंदर कटोरी होते. या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर अगदी छान मस्त फिनिशिंगमध्ये बसते. फक्त दिसायलाच कटोरी छान नाही तर कटोरी अंगामध्ये बसणार सुद्धा छान परफेक्ट. बघा किती सुंदर असा हा कटोरीचा आकार आलेला आहे. आहे की नाही मस्त छान बघा बरं. चला तर मग मी सगळीकडून फिरवून दाखवते. हे बघा खूप सुंदर आली आहे. जेवढा पाहिजे तेवढा पफ येणार आहे. आता इथे लार्ज साईज असेल तर 1.5 इंचाचा टक्स दिला तर अजून थोडी अशी खोलगट होणार आहे. तर अशा पद्धतीने कटिंग करा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय आणि तुमची ही कटोरी परफेक्ट आली की नाही ते. चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात अशाच नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. बाय बाय.